हॅलो एव्हरीवन, आज मी ऋषल तुमच्यासाठी घेऊन आली आहे संडे स्पेशलमध्ये माझ्या मुलीच्या डिमांडनुसार डोनट्सची रेसिपी। एकदा तुम्ही डोनट्स घरी नक्की करून बघा। त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा बेकिंग सोडा आणि चिमूटभर मी मीठ घेतले। सर्व इन्ग्रेडियंट्स मी एकत्र करून घेतले। सोबतच त्यामध्ये मी पाव वाटी तेल आणि 2 चमचे मी दही टाकणार आहे। ते इन्ग्रेडियंट्स पण मी चमच्याने मिक्स करून घेणार आहे। नंतर मी काय करणार आहे, हाताने त्याला चोळून मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये मी थोडं दूध टाकून मैदा असा सैलसर मळून घेणार आहे। आपल्याला मैदा घट्ट मळायचा नाही आहे, सैलसर असा मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे बघा। अशा पद्धतीने तुम्ही एकदा डोनट्स घरी नक्की करून बघा। कधी कधी आपल्या मुलाच्या आवडीप्रमाणे पण केले पाहिजे बघा। नंतर मी त्याला 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवले। नंतर मी त्याला काय केले, परत एकदा मळून घेतले। नंतर एका ताटाला पालतं करून त्यावर मी जाडसर अशी चपाती लाटून घेणार आहे बघा। मी किती इझिली चपाती लाटून घेत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे बघा। मी तुम्हाला दाखवते की किती जाडीची चपाती लाटायची आहे बघा। अशा पद्धतीने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण त्याला शेप देऊ शकतो। मी डब्याचा वापर केलेला आहे, तुम्ही वाटीचा वापर करा बघा। नंतर मी एका छोट्याशा झाकणाने मध्ये होल पाडून घेत आहे बघा। अशा पद्धतीने मी बाकीचे डोनट्स पण तयार करून घेणार आहे बघा। छान अशा आपले डोनट्स तयार झालेले आहे। आता मी अशाच पद्धतीने बाकीचे डोनट्स तयार करून घेणार आहे। तुम्ही एकदा डोनट्स नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला डोनट्स कसे वाटले। नंतर मी गॅसवर तेल गरम करायला ठेवले होते, त्यामध्ये मी डोनट्स मस्तपैकी गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घेणार आहे, डीप फ्राय करून घेणार आहे बघा। छान असे आपले डोनट्स तेलामध्ये फुललेले आहे बघा। मस्त असे आतमध्ये जाळी येतं तयार होतं। मी तुम्हाला शेवटी कट करून पण दाखवेल। अशा पद्धतीनेच मी बाकीचे डोनट्स पण तयार करून घेतले। नंतर मी काय केले, एका बाउलमध्ये पाणी घेतले, त्यामध्ये मी काचेच्या बाउलमध्ये डार्क चॉकलेट घेतली आणि त्याला मी अशा पद्धतीने वितळून घेतली। आणि गार्निश करायला मी जेम्स गोळ्यांचा आणि ड्रायफ्रूटचा उपयोग करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बाकीच्या इन्ग्रेडियंट्सचा वापर करू शकता बघा। मी काय केले, एक डोनट्स असे हातामध्ये घेऊन वन साईडला मी डोनट्स चॉकलेटमध्ये डीप केले आणि त्यावर मी ड्रायफ्रूट्स चिकटवले। सोबतच मी जेम्सचे चॉकलेट चिटकवत आहे बघा। आता मला हेल्प करायला माझी मुलगी आली आहे बघा। आपल्या आवडीचे दिसले का मुली लगेच धावत येतात ना बघा। छान असं माझ्या मुलीने डेकोरेट केलं आहे बघा। अशाच पद्धतीने मी माझे डोनट्स डेकोरेट करून घेतलेले आहे। तुम्ही एकदा डोनट्स घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी बघा। मी तुम्हाला कट करून दाखवते। मस्त जाळी आलेली आहे। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।